नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आजकाल आपण इयत्ता 8वीच्या मुलांसाठी एक्सपान्शन फॉर्म्युले हा लेसन बघत आहे। या लेसनचं आज लेक्चर नंबर 7 आहे। या आधीचे लेक्चर्स तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याच पद्धतीनं तुम्हाला क्लास 8 चे बाकीचे लेसन जे आपण अपलोड केलेले आहेत त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। आज आपण काय बघणार आहे तर a + b + c होल ब्रॅकेट स्क्वेअर याचा फॉर्म्युला कसा तयार होतो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। त्याच्याशी रिलेटेड असणारे एखादे एक्झाम्पलही आपण सॉल्व्ह करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका। त्याच पद्धतीने चॅनलवर पहिल्यांदा जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन ही दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। आजच्या लेक्चरमध्ये आपण बघतोय a + b + c ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला कसा तयार होतो। तर आता इथे बघा ब्रॅकेट स्क्वेअर आहे। ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच काय असतं, 2 टाइम्स ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन, a + b + c आणि a + b + c। आता आपल्याला इथं बघा दोन ब्रॅकेट दिलेले आहेत आणि त्या दोन्ही ब्रॅकेटचे आपल्याला काय करायचे तर मल्टिप्लिकेशन करायचे। मल्टिप्लिकेशन करताना जो फर्स्ट नंबर आहे तो नंबर आणि बाकीचे जे व्हेरिएबल्स आहेत ते व्हेरिएबल्स यांची मल्टिप्लिकेशन, म्हणजेच घेताना आपण काय करणार आहे बघा, a इंटू ब्रॅकेट a + b + c, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये आपला प्लस बी असल्यामुळे इथं साइन पण आपण प्लस बी घेतलेला आहे, इंटू परत एकदा सेकंड ब्रॅकेट तसंच घ्यायचं आहे आपल्याला, प्लस थर्ड टर्म पण दिलेली आहे त्यामुळे प्लस सी विथ साइन घेतलेली आहे आणि सेकंड ब्रॅकेट ॲज इट इज। ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय, ए नी ह्या होल ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, ह्या बी नी होल ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, सी नी ह्या होल ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे आणि देन लाईक टर्म्स काय करायचे आपण एकत्र करायचे आहेत। म्हणजेच बघा इथं a इंटू a स्क्वेअर झाले, a इंटू बी म्हणजेच ए बी। आता या ठिकाणी सगळीकडे प्लस साइन्स आहेत त्यामुळे साइनचा काही इश्यू नाहीये। तरी तुम्हाला साइनचा इश्यू येत असेल तर चिन्हांचे नियम हे आपले व्हिडिओज आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला गुणाकार भागाकारामधील चिन्हांचे नियम, बेरीज वजाबाकीतील चिन्हांचे नियम ते आपण व्यवस्थितरित्या एक्सप्लेन केलेले आहेत, तेही तुम्ही बघू शकता। त्याचप्रमाणे आपला गणिताचा बेस हे प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये आपल्या गणिताच्या बेसिक व्हिडिओज आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत, तेही तुम्ही बघू शकता। त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तर बघा आता a नी b ला मल्टिप्लाय केलं a b आले, a नी c ला मल्टिप्लाय केलं a c आले, प्लस b नी a ला मल्टिप्लाय केलं म्हणजे a b आले, b इंटू b b स्क्वेअर झाले, नेक्स्ट b इंटू c म्हणजेच काय आले b c आले, प्लस आता आपण काय करणार आहे c नी मल्टिप्लाय करणार आहे, म्हणजेच बघा इथे आले आपले a c प्लस b इंटू c b c, c इंटू c म्हणजेच c स्क्वेअर आलेले। ठीक आहे, आता या ठिकाणी बघा a b आणि c स्क्वेअर आहे, त्या फर्स्ट टर्म त्यात लिहून घेऊया आपण, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर। आता बघा a b आणि a b ची टर्म म्हणजेच a b आणि a b, ज्यावेळेला काही कोएफिशियंट नसतो त्यावेळेला कोएफिशियंट काय असतो आपला 1 असतो, त्यामुळे इथं काय होणार आहे 1 + 1 म्हणजे 2ab झाले, प्लस आता इथं बघा ac आणि इथं पण ac आहे, परत एकदा 1 आणि इथं पण 1 म्हणजे 2ac आले, प्लस आता थर्ड राहिलेले काय बघा आपलं BC आणि BC म्हणजे 2 टाइम्स ऑफ BC असणार आहे। म्हणजेच आपला फॉर्म्युला काय तयार झाला, a स्क्वेअर b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर प्लस 2ab प्लस, फक्त आपण सिक्वेन्स वाईज लिहून घेऊया, म्हणजे ही टर्म इकडं आणि इकडं, म्हणजे 2BC आणि प्लस 2AC हा होता आपला फॉर्म्युला। आता याच्याशी रिलेटेड असणारे एक्झाम्पल आपण बघूया। दिलेला क्वेश्चन काय आपला p + q + 3 ब्रॅकेट स्क्वेअर। ठीक आहे, आता आपला आत्ताच आपण फॉर्म्युला बघितला, a + b + c ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर तिन्ही टर्मचा काय करणार आहे आपण, सिंपल ट्रिक सांगतेय लक्षात ठेवायचा फॉर्म्युला। पहिल्यांदा या तिन्ही जे नंबर्स आहेत त्यांचा काय करणार आहे आपण स्क्वेअर करणार आहे, नेक्स्ट काय करणार आहे 2 इंटू फर्स्ट सेकंड टर्म म्हणजे 2ab, नेक्स्ट काय करणार आहे सेकंड थर्ड टर्म म्हणजे 2bc आणि प्लस फर्स्ट अँड थर्ड टर्म म्हणजे 2ac। ठीक आहे, आता लेट a इज इक्वल्स टू काय दिले p, b इज इक्वल्स टू q आणि c इज इक्वल्स टू काय दिलेले आपल्याला 3 दिलेले, त्या व्हॅल्यूज काय करणार आहेत आपण फक्त फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करणार आहे। म्हणजेच या ठिकाणी बघा p + q + 3 ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे पहिल्या टर्मचा स्क्वेअर म्हणजेच काय असणार आहे p स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस थर्ड टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट सेकंड टर्म म्हणजे 2 इंटू
पी क्यू आले प्लस 2 इंटू सेकंड थर्ड टर्म म्हणजेच काय येणार आहे 2 इंटू क्यू इंटू 3 प्लस 2 इंटू फर्स्ट अँड लास्ट टर्म म्हणजेच 2 इंटू पी इंटू 3 म्हणजेच काय झाले बघा इथं पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 3 3 जा 9 झाले स्क्वेअर केलेलं इथं प्लस 2 पी क्यू प्लस 3 2 जा 6 नंबर मल्टिप्लिकेशन करतो आपण प्लस 3 2 जा 6 पी हे होतं आपलं आन्सर. व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये ज्यामध्ये आपण a प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअरच्या रिलेटेड असणारे फॉर्म्युले आणि सिम्प्लिफायचे एक्झाम्पल्स कसे सॉल्व्ह करायचे ते बघणार आहोत. तोपर्यंत आपण दिलेले जे व्हिडिओज आहेत ते बघत राहा. थँक्यू.